आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। या सगळ्या लढाईतल्या आंदोलनातली काँग्रेसची भूमिका आणि तुमची मतं पृथ्वीराजजी। काल जो दिल्लीमध्ये प्रकार झाला, अनेक विद्यार्थी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते आणि त्यांना एकच पाहिजे की गेल्या मोदी सरकार आल्यापासून जे 100-150 वेळेला पेपर लीक झालेला आहे ते आपोआप होत नाही, त्याला राजाश्र आहे, राजकीय लोकांचा पाठिंबा आहे, म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात पेपर लीकचा भ्रष्टाचार चाललेला आहे। लाखो विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय आणि सरकार त्याबद्दल काहीच करायला तयार नाही, आश्वासनं सुद्धा द्यायला तयार नाही, भेटायला तयार नाही। आणि त्यामुळे काल विद्यार्थ्यांनी काल दिल्लीमध्ये मोर्चा काढला होता। त्याच्यावर ज्याप्रमाणे अमानुष लाठीचार्ज दिल्ली पोलिसांनी केला, टीयर गॅस सोडला आणि त्यामुळं आज त्रस्त होऊन काँग्रेस 120 पेक्षा जास्त खासदार आज प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि प्रधानमंत्र्यांकडून उत्तर मागतायत की कोणी या सरकारमध्ये कोणी जबाबदारी स्वीकारणार आहे का नाही। आणि जर स्वीकारणार नसेल, पंतप्रधान पार्लमेंटमध्ये येत नाहीत, पंतप्रधान घरी बसून आहेत आणि त्यामुळं आज विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याकरता आज राहुल गांधी आणि सर्व विरोधी पक्षांचे खासदार प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत उत्तर मागायला। या सगळ्यात एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या लढाईनं काँग्रेसनं फार मोठी एक राजवट पाहिली, ती लढाई म्हणजे अर्थात मूलभूत शिक्षणासाठी आणि मूलभूत शिक्षण प्राथमिक स्तरापासून ते इथपर्यंत सर्वांना मोफत मिळावं, सर्वांना मिळावं, हा जो अट्टाहास होता तो आज सत्ता गेल्यानंतर आज ज्यावेळी शिक्षणाची लढाई या जनतेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न पडेल असं काँग्रेसला वाटलं होतं का? आणि या लढाईत आत्ता काँग्रेस कशी उतरते आहे? पण ही लढाई काही राजकारणाकरता नाहीये, मतांच्या करता नाहीये। यूपीए सरकारनं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा, RTIचा कायदा आणला आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय। आता एकतर शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे ही वेगळी मागणी आहे, पण आता पेपर लीक होऊन त्यामध्ये जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे, की विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जे खेळ चाललेला आहे आणि त्याला कोणीच जबाबदार नाहीये, कोणीच त्यामध्ये जबाबदारी स्वीकारायला तयार नाही। म्हणून काँग्रेसची मागणी आहे की कोणीतरी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आता प्रधानमंत्री जर पार्लमेंटमध्ये येणार नसतील, उत्तर देणार नसतील, चर्चा करणार नसतील, तर मग शेवटी न्यायालयाला प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागावा लागेल। आता लढाई तिथपर्यंत पोहोचलेली आहे। अगदी महत्त्वाचं विधान आहे की जर कोणालाच राजीनामा द्यायचा नसेल तर विरोधकांना आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील। हे विधान करताना ती वेळ विद्यार्थ्यांनी आणली आहे किंवा सुमोटो कोर्ट याच्यावर हस्तक्षेप केलेला प्रश्न नाही आहे, पण विरोधक म्हणून ही आता भूमिका मांडण्याची वेळ आली आहे का? नाही, विरोधक म्हणून आमची जबाबदारी आहे, आमचे उत्तरदायित्व आहे, मग करावंच लागणार आहे मला। आता कोर्ट काय करेल मला माहित नाही, कारण सगळ्याच लोकशाहीच्या यंत्रणात त्यांनी काबीज केलेल्या आहेत। त्यामुळे आज ही लढाई जनतेच्या दरबारातच गेलेली आहे आणि ही लढाई विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आहे। आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि ज्यांनी पेपर फोडलेले आहेत, ज्यांनी पेपर फोडून पेपर लीक झाल्यामुळे ज्यांना कोट्यवधी रुपयाचा फायदा होतोय, त्यांना काहीच शिक्षा होत नाही, कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही। मग शेवटी काय करणार विरोधी पक्षांना, मी काय करणार? या सगळ्या संदर्भात दोन विधानांचा संदर्भ देतो पृथ्वीराजजी। काल एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं असं म्हटलं होतं की हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कुणाच्या बापाचं सरकार नाहीये, कोण आम्हाला हटवू शकत नाही, असं जबाबदार मुंबईच्या एका नेत्यानं विधान केलं। आज एका नेत्यानं विधान केलं की हा आतंकवाद आहे। ही सगळी विधानं जनमताचा आदर करणारी आहेत की जनमत समजून न घेणारी आहेत? नाही, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने जे विधान केलं हे बरोबर आहे, हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि त्यामुळे लोक तर रस्त्यावर या सरकारला खाली खेचण्याकरता उतरलेले आहेत आणि लोकांना तो अधिकार आहे या सरकारला खाली खेचायचा। नक्कीच या सगळ्याच्या निमित्तानं काँग्रेसचे आंदोलन आणि आपल्यासोबत संवाद साधत होते पृथ्वीराजजी चव्हाण। धन्यवाद चव्हाण साहेब, आमच्याशी सविस्तर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल। मोठी बातमी बघतोय